नमस्कार मंडळी. आज आपण हिरव्या वाटणाची भोपळ्याची भाजी करणार आहोत. म्हणजे खारं वांगं जसं करतो ना तशा पद्धतीची. आणि जे भोपळ्याची भाजी खात नसतील ना ते सुद्धा भोपळ्याची भाजी नक्कीच आवडीने खातील. इतकं छान चवीला लागते आणि करायला खूप सोपं आहे, पटकन होतं. आणि पावसाळा दिवस आहे, थंड थंड वातावरण आहे. गरमागरम हिरव्या वाटणाची भाजी आणि भाकरी किंवा पोळी किंवा भात मस्त लागेल जेवायला. तर झणझणीत आणि हिरव्या वाटणाची भाजी नक्कीच ट्राय करून बघा. तर करायला सोपी असल्यामुळे झटपट होईल. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, चांगल्या 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्यात, चांगले अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, कोथिंबीरीच्या काड्या घेतल्यात आणि 1 चमचा जिरं आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या. आपला गावरान लसूण आहे आणि छोटं बारीक बारीक आहे, तर थोडंसं 15 ते 20 घेतल्यात मी. मोठाले असतील तर 10 ते 12 घ्या तुम्ही. तर भाजलेले शेंगदाणे घेतलेले. तुम्ही म्हणाल कच्चे शेंगदाणे घातले की काय, नाही, मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत. आणि भाजलेले शेंगदाणे घेतल्यानंतर आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. वाटण अगोदर पाणी न घालता करायचं आहे, म्हणजे पाणीच घालायचं नाही आपल्याला, त्याचं वाटण करून घ्यायचं. कारण हिरव्या मिरच्यामुळे काय होतं, आपल्या वाटणाला जी पाण्याची पेस्ट आहे ते थोडीशी ओलावा येऊन जातो त्याला. तर इथे जाडसर रवेदार जशी पेस्ट असते ना तशा टाईपची करायची. तुम्ही म्हणाल खूप बारीक का नाही केली, बारीक नाही करायची, त्याने चव थोडी वेगळी लागते. तर इथे भोपळा घेतला आहे मी, दुधी भोपळा जो असतो तो घेतला आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतला आहे. आणि हो, तुम्हाला जसे आवडत असतील तसे तुम्ही काप करू शकता. असं काही नाही की तुम्ही मोठालेच काप केले पाहिजे. तुम्हाला हिरव्या वाटणातलं थोडं लांबट आकाराचे करायचे असतील काप तर लांबट आकाराचे सुद्धा करू शकता, किंवा छोटे छोटे, अगदी छोटे छोटे न दिसणारे सुद्धा काप तुम्ही त्यामध्ये करू शकता. पण मला थोडेसे भरून करायचं आहे, म्हणजे खारं वांगं जे आहे ते भरून करायचं आहे. त्यामुळे मी काय केलं आहे, छोट्याले छोट्याले 1-1 इंचचे काप करून घेतलेत. आणि नंतर आतला जो भाग आहे, जो व्हाईट भाग असतो ना, तो काय करायचा आहे, चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आणि थोडासा काहीतरी अलगद थर आपल्याला त्याच्या खाली ठेवायचा, म्हणजे मसाला आतमध्ये स्टफ करून राहील, म्हणजे भरून राहील. तर तुम्ही इथे बघू शकता वाटीसारखा मी आकार करून घेतला आहे. थोडासा एक लेअर आपल्याला खाली ठेवायची आहे. अशा प्रकारे आपण म्हणजे पूर्ण भोपळ्याचा आतला गर काढून घेतला आहे. आणि काढून घेतल्यानंतर आपण जे वाटण घेतलं आहे ते वाटण घ्यायचं एका प्लेटीमध्ये काढून. म्हणजे काय होईल, आपल्याला बाकीचे जे मसाले घालायचे ना त्यामध्ये फ्लेवरसाठी ते घालता येतील. तर आपल्याला त्या मसाल्यामध्ये घालायचे गरम मसाला 1 चमचा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही गरम मसाला घालू शकता. आणि हळद घालायची अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि 1 चमचा आपल्याला त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर हा मसाला जो आहे आपल्याला एकजीव करून घ्यायचा. जितका छान एकजीव केला जाईल तितका मसाला आपल्याला भोपळ्यामध्ये भरायला छान लागेल, म्हणजे भाजीची चव छान येईल. तर इथे मी काय केलं आहे, मसाला अगदी एकजीव करून घेतला आहे. मीठसुद्धा आपलं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हिरवं वाटण जे आपण केलं आहे ना ते खरंच खूप सोपं आहे ना सोपं. तुमच्या घरातच साहित्य असेल आणि भोपळ्याची भाजी तुम्ही अशा पद्धतीची खाल्लीही नसेल तर नक्की ट्राय करून बघा. तर आपण भोपळ्यामध्ये मसाला भरून घेतो आहे. अगदी दाबून नाही भरायचा, कारण अगोदरच काय झालं आहे, मसाला थोडासा ओला असल्यामुळे काय होतं, एकदम शिजताना बाहेर निघणार नाही. तर थोडंसं अलगद हाताने, आपल्याला जास्त प्रेस नाही करायचं, अलगद हाताने त्यामध्ये मसाला भरायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त मसाला भरून झाला आहे. आपण जसं वांग्यामध्ये मसाला भरतो ना त्याच टाईपचा आपला मसाला भरून झाला आहे. आणि आपलं वाटण जे उरलेलं आहे ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. तर त्यानंतर मी काय केलं, एक कढई घेतली. कढईमध्ये चांगलं 2 चमचे तेल घालायचे. मोहरी घालायची अर्धा चमचा. मोहरी तडतडली की लगेचच त्यामध्ये आपण जे भोपळ्याचे काप करून घेतलेत ना मसाला भरून ते फ्राय करून घ्यायचे. फ्राय केल्यानंतर काय होईल, तुम्ही म्हणाला फ्राय काय करायचे, फ्राय केल्यानंतर जी मसाल्यामध्ये चव येते ना भोपळ्याची ती अगदी छान लागते. म्हणजे जे खाणारे सुद्धा नाहीत ते सुद्धा भोपळा नक्कीच आवडीने खातील. तर आपल्याला चांगला भोपळा जो आहे तो चांगला 4 ते 5 मिनटं फ्राय करून घ्यायचा मीडियम गॅसवरती. म्हणजे काय होईल, त्याची चवसुद्धा छान लागेल तुम्हाला. तर येथे तुम्ही बघू शकता थोडासा रंग बदललेला आहे भोपळ्याचा, आपण जे काप करून टाकलेलं आहे त्याचा. आणि थोडंसं मऊसुद्धा होतं. जितके फ्राय छान केल्या जातील ना तितक्या लवकर तुमची ग्रेव्हीमध्ये भाजीसुद्धा लवकर शिजेल. तर थोडंसं भाजल्यासारखं आपलं म्हणजे भोपळा झालेला आहे आणि मसालासुद्धा भाजून झाला आहे छान. आणि आपल्याला या स्टेजवरती काय करायचं, ज्यावेळेस आपला भोपळा छान भाजून झाल्यानंतर या स्टेजवरती आपलं जे वाटण होतं ना ते वाटण घालायचं आपल्याला त्यामध्ये. म्हणजे काय होईल, ते वाटणसुद्धा फ्राय केलं जाईल. हिरव्या मिरच्या ज्या आपण कच्च्या घातलेल्या आहेत ना त्यासुद्धा व्यवस्थित इथे फ्राय करून घेतल्या जातील. तर मसाला आपल्याला चांगला 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे. कारण आपण हिरव्या मिरच्या ज्या घातलेल्या आहेत ना त्या थोड्याशा कच्च्या होत्या, म्हणजे कच्च्याच होत्या. त्यामुळे काय करायचं, हा मसाला जो आहे ना थोडासा फ्राय करून घेतला तर मग हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा आपल्याला चवीला छान लागेल. तर इथे झालं आहे 2 ते 3 मिनटं फ्राय करून झाल्यानंतर थोडासा आपला भोपळा जो आहे तो नरमसुद्धा झाला आहे. त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी आकाराने. तर मी चांगले 1 ग्लास पाणी पूर्ण घालून घेणार आहे. अगोदर अर्धा ग्लास घातला आहे आणि परतसुद्धा अर्धा ग्लास घालणार आहे. म्हणजे काय होईल, आपलं पाणी घातल्यानंतर भोपळा शिजेपर्यंत, कारण भोपळ्याला शिजायला वेळ लागतो थोडासा. आणि आपण जे 1-1 इंचाचे तुकडे करून घेतले ना त्यामुळे थोडा वेळच लागेल. तर इथे ग्रेव्हीत घातल्यानंतर वाटण जे आहे ते खरंच खूप छान झालं आहे आणि चवसुद्धा खूप छान आहे ग्रेव्हीची.
तर इथे तुम्ही बघू शकता मसालासुद्धा आतमध्ये जसाचा तसाच आहे आणि आपली ग्रेव्हीसुद्धा मस्त झाली. मंद आचेवर आपल्याला छान त्याला थोडंसं हवा जायला जागा ठेवायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला चांगलं 5 ते 6 मिनटं शिजू द्यायचं. परत एकदा त्याला काय करायचं आहे, चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं. मंद आचेवर शिजू द्यायचं परत मिक्स करून घ्यायचं आणि परत झाकण ठेवायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त ग्रेव्ही झाली. तेल पण छान सुटलेलं आहे. ग्रेव्ही जशी आपल्याला हवी आहे तशाच पद्धतीची ग्रेव्ही झालेली आहे. पण थोडासा भोपळा आपला शिजायचा राहिला आहे आणि तुम्हाला जर वाटलं पाणी संपलेलं आहे तर गरम करून पाणी तुम्ही परत शिजायला त्यामध्ये घालू शकता. तुम्हाला ग्रेव्ही जशा पद्धतीने आवडत असेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. पण थोडंसं खारं म्हटलं ना, थोडंसं अंगापुरतंच पाहिजे, छान लागतो तो भोपळा. तुम्ही टिफिनमध्ये किंवा प्रवासात कुठं न्यायची असेल ना, तुम्हाला कुठेही भाजी न्यायची असेल तरी भाजी खूप छान लागेल. इथे मस्त आपल्याला परत झाकण ठेवून द्यायचं. मी 4 ते 5 वेळेस याला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेतले आणि हलवूनसुद्धा घेतले. म्हणजे मिक्स करून घेतल्यानंतर चेक करून घेतले. तर आपला भोपळा अगदी छान शिजलेला आहे आणि आपल्याला थोडीशी ग्रेव्हीची गरज असेल तर थोडंसं गरम पाणी आपण त्यामध्ये घालणार आहोत. तर इथे चमचमीत आणि झणझणीत आपला भोपळा तयार झाला आहे. म्हणजे खारा भोपळा तयार झालेला आहे. मस्त कोथिंबीर घालायचं आहे आणि गरमागरम भाकरीसोबत मी खायला घेणार आहे आज. बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचं झालेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्हाला जर थोडंसं पातळ हवं असेल तर थोडंसं तुम्ही त्याप्रमाणे पाणी घालून उकळी आणून घेऊ शकता. तर अगदी झणझणीत चमचमीत म्हटलं तरी चालेल. अगदी मस्त झाला आहे भोपळा. नक्कीच ट्राय करून बघा हिरव्या मिरचीच्या वाटणातला. तर ह्या भोपळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर नक्कीच ट्राय करा आणि चला भेटूया आपण अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.